शुभं करोतु कल्याणं आरोग्यं धनसंपदा द्वेषबुद्धिविनाशाय आत्मज्योतिर्नमोस्तुते। नमस्कार सर्व रसिक प्रेक्षकांचे त्रिकूटतर्फे मी यशश्री तापस या दीपावलीच्या विशेष पर्वात खूप खूप स्वागत करते। आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच नरक चतुर्दशीचा दिवस। नरक चतुर्दशीच्या तुम्हा सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा। नरक चतुर्दशी म्हटली की माझे मन जाते थेट बालपणात। माझ्या लहानपणी नागपूर आकाशवाणी केंद्रावर बरोबर 5:05 मोहन बुवा कुबेरांचे कीर्तन लागायचे आणि त्या कीर्तनानेच आम्हा सर्व भावंडांना जाग यायची। आणि ते कीर्तन चालू असतानाच आजी आजोबांचा धोशा चालूच असायचा। उठारे मुलांनो, आज नरक चतुर्दशी आहे, आज लवकर लवकर उठायचे असते, आंघोळी करायच्या असतात, नाहीतर नरकात जाल बरं। आणि नरक हा शब्द ऐकताच आम्ही भावंड तात्काळ अंथरुणातून उठून उभे राहायचो। खरे तर नरक या शब्दाचा अर्थ देखील आम्हाला माहीत नव्हता, पण मनात भीती एवढी होती की नरकात जायचे नाही या विचारांनीच आम्ही उठून उभे राहायचो। उठल्यानंतर आम्हाला आई आणि आजी औक्षण करायच्या, त्यानंतर आम्हाला सुगंधी तेलाने नाहूमाखू घालायच्या, उटणे लावून द्यायच्या, अभ्यंग स्नान घालून द्यायच्या। हे सगळं झाल्यानंतर नवीन कपडे घालून आम्ही देवांना आणि मोठ्यांना नमस्कार करून फराळ करायला बसायचो। फराळ सुद्धा किती विविध प्रकारचा, शंकरपाळे, चिवडा, शेव, अनरसे, करंजा आणि गरमागरम चकल्या। वावा, त्या पदार्थांच्या नुसत्या नावानेही आज मन आनंदून जाते। तो पदार्थांचा सुवास आजही नाकाला जाणवतोय माझ्या, आणि ती चवही जिभेवर रेंगाळते माझ्या। आज ही आठवण तुम्हा रसिक प्रेक्षकांबरोबर शेअर करताना मला फार आनंद झाला आहे। चला तर मग अशा या गोड आठवणींबरोबरच आजचा भाग सुरू करूया। नरक चतुर्दशी का साजरी करायची, याची काय प्रथा आहे, याच्या मागे काय कारण आहे, हे आता आपण जाणून घेऊया। त्याची एक पौराणिक कथा आहे। नरकासूर नामक दैत्य प्राग ज्योतिषपुरावर म्हणजेच आजच्या आसामवर राज्य करायचं। त्याने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले आणि अमरत्वाचा वर मागितला। ब्रह्मदेवाने म्हटले की अमरत्वाचा वर तर काही मी तुला देऊ शकत नाही, कारण जो जीव जन्माला आला तो मर्त्य आहे, तो अमर नाही। मग नरकासुराने असा विचार केला की अमरत्वाचे वरदान तर हवे आहे आणि ब्रह्मदेव तर काही देत नाही, तर असा वर मागावा जेणेकरून आपण अमर होऊ। त्यांनी असा वर मागितला की देवा, मला माझ्या आईच्या हातूनच मरण येऊ दे। त्याला माहिती होते की कुठलीही आई आपल्या पुत्राला मारत नाही। ब्रह्मदेवांनीही त्याच्या तपस्येवर प्रसन्न होऊन त्याला तो वर देऊन टाकला। आता या वराने नरकासूर उन्मत्त झाला आणि प्रजेवर, देवांवर, ऋषीमुनींवर अनन्वित अत्याचार करू लागला। त्याने देवकन्या, ऋषिकन्या अशा 16,000 स्त्रियांचे हरण केले आणि त्यांना आपल्या बंदिवासात टाकले। त्याने वरुण देवाचे छत्र हिरावले, अदितीची कुंडले हिरावली आणि देवादिकांचे मणी हिरावून घेतले। या सर्व त्रासाला कंटाळून देवदेवता आणि ऋषीमुनी श्रीकृष्णाकडे आले आणि त्यांनी श्रीकृष्णाला साकडे घातले। हे प्रभो, या नरकासुराच्या पापी अत्याचारांपासून आमची सुटका करा, या पातक्यापासून, या दुराचारापासून आमची सुटका करा, असे साकडे त्यांनी श्रीकृष्णाला घातले। जणू काही नरकासुराचा पापाचा घडा पूर्ण भरला होता, म्हणूनच श्रीकृष्णही तयार झाले। श्रीकृष्णांनी आपली पत्नी सत्यभामा हिची या कामी मदत घेण्याचे ठरवले। दोघांनी मिळून प्राग ज्योतिषपुरावर आक्रमण केले। नरकासूर आणि श्रीकृष्ण यांच्यात रात्रभर घनघोर लढाई झाली आणि पहाटेस नरकासुराने श्रीकृष्णावर एक वर्मी घाव घातला। तो घाव बसल्याबरोबर श्रीकृष्ण बेशुद्ध झाले। ते पाहून सत्यभामा क्रोधित झाली आणि तिने धनुष्यबाण उचलला आणि
नरकासुराच्या वर्मावर बाण मारला. तिच्या हातून बाण मारल्याबरोबर नरकासूर मरण पावला. खरे पाहता सत्यभामेची मदत घेणे, तिला आपल्या रथाचे सारथी बनवणे ही श्रीकृष्णाच्या युद्धनीतीचा एक भाग होता. सत्यभामा युद्धनिपुण होतीच, तसेच ती रथाचे सारथ्य करणेही उत्तमपणे जाणत होती आणि ती भूमातेची कन्या होती. आणि नरकासुराला जो वर मिळाला होता की त्याला केवळ आईकडूनच मरण मिळेल, ह्या वराबद्दल श्रीकृष्णांना माहिती होती. सत्यभामा भूमातेची मुलगी असल्यामुळे तिच्यात मातेचा अंश हा होताच आणि त्यामुळेच नरकासुराचा वध झाला. नरकासुराने मरता मरता श्रीकृष्णाकडून एक वचन घेतले की आजच्या दिवशी, आजच्या तिथीला जो पहाटे मंगल स्नान करेल त्याला नरक यातना भोगाव्या लागणार नाहीत. श्रीकृष्णानेही त्याला तो वर आनंदाने दिला. नरकासुराचा वध झाल्यावर प्रागज्योतिषपुरात सर्वत्र आनंदी आनंद पसरला. लोकांनी दिवे लावून हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला. श्रीकृष्णाने नरकासुराच्या बंदिवासात असलेल्या 16,000 स्त्रियांना मुक्त केले आणि घरी जाण्याची परवानगी दिली. परंतु त्या स्त्रियांच्या घरचे लोक त्यांना स्वीकार करायला धजेनात. शेवटी श्रीकृष्णाने त्या 16,000 स्त्रियांशी विवाह केला आणि त्यांना सन्मानाचे स्थान मिळवून दिले. त्या श्रीकृष्ण पत्नी म्हणून सन्मानाने समाजात वावरू लागले, जगू लागले. असे म्हणतात की नरकासूर आणि श्रीकृष्णाचे युद्ध रात्रभर चालले आणि पहाटे नरकासुराचा वध झाला. रात्रभर युद्ध खेळल्यामुळे श्रीकृष्ण थकून गेला होता. त्यामुळे प्रागज्योतिषपूरमधल्या काही वृद्ध महिलांनी त्याला तेलाचे मर्दन करून दिले, अंगाला सुगंधी उटणे लावून दिले आणि त्याला उष्ण उष्ण पाण्याने नाऊमाखू घातले. त्यामुळे श्रीकृष्णाचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. तेव्हापासूनच नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उटणे लावून स्नान करणे, तेलाचे मर्दन करणे ही प्रथा पडली असावी. नरक चतुर्दशीलाच रूप चौदस, काली चौदस, छोटी दिवाळी अशा या विविध नावांनी संबोधले जाते. दक्षिण भारतात हा दिवस वामन पूजा म्हणून साजरा करतात. आणखी ही एक पौराणिक कथा आहे, ती अशी. रंतीदेव नावाचा एक अतिशय धर्मनिष्ठ राजा होता. असे म्हणतात की त्याच्या हातून स्वप्नात देखील पाप घडले नाही. परंतु जेव्हा यमदूत त्याला न्यायला आले तेव्हा ते त्याला नरकात घेऊन जाऊ लागले. रंतीदेव त्यांना म्हणाला, अरे यमदूतांनो, माझ्या हातून तर एकही पातक घडले नाही, मग तुम्ही मला कसे काय नरकात नेत आहात? तेव्हा यमदूत त्याला म्हणाले की राजा, एकदा तुझ्या द्वारातून एक ब्राह्मण विन्मुख होऊन आणि भुकेला राहूनच परत गेला, त्यामुळे ते पाप तुझ्या खाती जमा आहे. ते ऐकल्यावर राजा म्हणाला, हे यमदूतांनो, मला तुम्ही 1 वर्षाची मुदत द्या, त्यानंतर तुम्ही मला घेऊन जा. यमदूतांनी देखील त्याची ही मागणी मान्य केली. राजा ऋषीमुनींकडे गेला आणि त्यांना विचारू लागला की हे ऋषींनो, माझ्या हातून तर काहीही पातक घडले नाही, पण एक ब्राह्मण माझ्या द्वारातून विन्मुख होऊन परत गेला आहे, ते पातक माझ्या खाती जमा आहे, तर त्या पापापासून मुक्तता कशी करायची ते मला सांगा. त्यावेळी ऋषीमुनींनी त्याला सांगितले, चतुर्दशीच्या दिवशी तू हे व्रत कर आणि त्या दिवशी ब्राह्मण भोजन कर, त्यामुळे तुझी पापातून मुक्तता होईल. रंतीदेवाने तसेच केले. चतुर्दशीचे व्रत केले आणि ब्राह्मण भोजन केले, त्यामुळे त्याचे पातक नष्ट झाले आणि त्याला विष्णू लोकात स्थान मिळाले. पाप आणि नरकापासून मुक्ती मिळवण्यासाठी भूलोकी कार्तिक चतुर्दशीचे व्रत त्या दिवसापासून प्रचलित झाले. कार्तिक कृष्ण चतुर्दशीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला,
म्हणजेच प्रकाशाने अंधकारावर विजय मिळवला, पुण्याने पापावर विजय मिळवला. म्हणून नरक चतुर्दशी साजरी केली जाते. पहाटे उठून तेलाचे मर्दन करून अभ्यंग स्नान केले जाते. तसेच दीप प्रज्वलन करून सकारात्मक ऊर्जेचे स्वागत केले जाते. हा दीप नरक आणि अंधारापासून मुक्तीचे प्रतीक मानले जाते. दीप प्रज्वलित करताना आपण एक श्लोक म्हणूया. दीपज्योती परम ज्योती दीपज्योतिर्जनार्दनः दीपो हरतु मे पापम दीपज्योतिर्नमोस्तुते. या दिवशी दक्षिण दिशेला यमदीप लावला जातो, ज्यामुळे अकाल मृत्यू टाळता येतो अशी श्रद्धा आहे. त्यामुळे पापवासना नष्ट होते. या दिवशी कोकणात कारीट नावाचे छोटे कडू असलेले रानटी फळ पायाने चिरडून टाकतात आणि ते चिरडताना तोंडाने गोविंदा गोविंदा असा 3दा पुकारा करतात. कारीट हे नरकासुराचे प्रतीक मानून त्याला चिरडून टाकतात. नरकासूर हा फक्त राक्षस नाही, तर ती कधीही नष्ट न होणारी अघोरी दुष्ट वैचारिक शक्ती आहे. त्या शक्तीचा नाश करण्यासाठी म्हणून कारीट फळाला चिरडून टाकतात आणि आपल्या मनातल्या दुष्ट वैचारिक भावना आणि अघोरी शक्ती मनातून काढून टाकतात. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अलक्ष्मीचे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट करावा आणि अहंकाराचे उच्चाटन करावे. तेव्हाच अहंकाराचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल. हाच मला वाटतं की हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश असावा. चला तर मग आपणही आपल्यातील वाईट वासना दूर सारून सद्भावनेचा दीप प्रज्वलित करूया आणि नकारात्मक विचारांचे मर्दन करून सकारात्मक विचारांचा अंगीकार करावा. तरच खऱ्या अर्थाने आपण नरक चतुर्दशी साजरी केली असे होईल. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. नमस्कार.